प्रॉब्लेम नंबर 8 आपण पाहतोय. अभि लिमिटेडचा प्रॉब्लेम आहे. 31 मार्च 2019चा ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. त्यामध्ये 2 करेक्शन्स आहेत. एक म्हणजे टर्नओव्हर जे आहेत ते कॅश सेल्स दिलेले होते 1,17,300. क्रेडिट सेल्स त्यामध्ये आणखी वाढवून घ्या प्रॉब्लेममध्ये 5,23,700 रुपये. आणि अदर एक्सपेन्सेस नावाचं एक आयटम आणखी त्यामध्ये वाढवून घ्या. अदर एक्सपेन्सेस 6,720 रुपये ट्रायल बॅलन्समध्ये 2 आयटम मी इन्क्लूड केलेत. बघा आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात ही आपला जो फॉर्मॅट आहे प्रॉफिट अँड लॉसचा तिथून करणार आहोत. ह्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त एकच स्टेटमेंट काढायचं आहे प्रॉफिट अँड लॉसचं, कारण की जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती फक्त प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. म्हणून आपण फक्त प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट काढणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड जे वर्किंग नोट आहेत त्याच फक्त आपण करणार आहोत. मग प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटमध्ये पहिला जो आयटम असतो तो असतो रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. मग रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जो आहे त्यामध्ये आपण सेल्स घेतो, त्यानंतर ऑपरेशन रेव्हेन्यू किंवा रेव्हेन्यू फॉर ऑपरेटिंग या नावाने आलेले जे शब्द आहेत ते घेतो. मग त्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स चेक करणार आहोत. ट्रायल बॅलन्समध्ये टर्नओव्हर आहेत 2, एक कॅश आणि एक क्रेडिट, हे दोन्ही आपण घेणार आहोत. त्यानंतर सेल्स रिटर्न दिलेले आहेत ते आपण त्यातून मायनस करणार आहोत. सेल्स रिटर्न 11,000 रुपये. आणि एक आपल्याला अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा आयटम दिलेला आहे ट्रायल बॅलन्समध्ये, तो पण आपण इथेच पोस्टिंग करणार आहोत. ऑपरेटिंग रेव्हेन्यू कंसात मिसलेनियस म्हटलेला आहे 40,300 रुपये. म्हणजे एकूण 4 आयटम आपण घेणार आहोत या नोटला. म्हणून पहिली नोट घ्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. नोट नंबर 1 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये घ्या सेल्स डॅश करून किंवा टर्नओव्हर लिहिलं तरी चालेल. कॅश इनर कॉलमला 1,17,300 आणि क्रेडिट 5,23,700. दोन्ही इनरलाच घ्या, दोन्हींची टोटल करा आणि त्यातून सेल्स रिटर्न जे दिलेले आहेत 11,000 रुपये ते मायनस करा. मग कॅश सेल्स 1,17,300 प्लस क्रेडिट सेल्स 5,23,700. दोन्हींची आपण बेरीज केली, बेरीज आली 6,41,000. आपण ती इनरलाच ठेवली आणि त्यातून सेल्स रिटर्न जे दिलेले होते 11,000 रुपये ते मायनस केले, आउटरला घेतले 6,30,000 रुपये. आणि सेकंड आयटम आहे ऑपरेटिंग रेव्हेन्यू कंसात मिसलेनियस म्हटलेलं होतं 40,300 रुपये. नोटची बेरीज करा 6,70,300 रुपये. फर्स्ट नोट आपण घेतलेली आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची. त्यामध्ये सेल्स घेतलेले आहेत. कॅश सेल्स 1,17,300 रुपये, क्रेडिट सेल्स 5,23,700 रुपये. दोन्हींची बेरीज केली 6,41,000. त्यातून सेल्स रिटर्न मायनस केलेले आहेत 11,000 आणि आउटरला घेतले 6,30,000. त्यानंतर सेकंड आयटम ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा होता 40,300 रुपये, तो पोस्टिंग केला आणि नोटची बेरीज केली 6,70,300 रुपये. तुमच्या हातात पेन्सिल असेल तर तुम्ही घेतलेले आयटम जे आहेत ट्रायल बॅलन्समध्ये टिक मार्क करा, कारण की जास्त आयटम आहेत त्यामुळे राहिलेले आयटम शोधणं सोपं जातं. आता स्टेटमेंटकडे या. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन समोर लिहा 6,70,300 रुपये. त्यातून आपण एक्साइज ड्युटी मायनस करत असतो. ह्या प्रॉब्लेममध्ये एक्साइज ड्युटी दिलेली आहे. इथून मागचे जे प्रॉब्लेम होते त्यामध्ये एक्साइज ड्युटी दिलेली नव्हती म्हणून आपण मायनसला डॅश करत होतो. पण आता ह्या प्रॉब्लेममध्ये एक्साइज ड्युटी आहे, ती चेक करू आपण किती आहे. बघा एक्साइज ड्युटी आहे 20,300 रुपये. ही आपण त्यातून मायनस करणार आहोत. लेस एक्साइज ड्युटी 20,300 रुपये. एक्साइज ड्युटी समोर लिहा 20,300. मग 6,70,300तून 20,300 रुपये वजा करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन कंसात नेट हा आलेला आहे 6,50,000. 6,50,000. त्यानंतर अदर इन्कम मध्ये आपण असे इन्कम घेतो की जे सेल्स सोडून किंवा सेल्सशी रिलेटेड जे आयटम आहेत ते सोडून इतर इन्कम असतील ते आपण अदर इन्कम मध्ये घेत असतो. त्यासाठी आपण ट्रायल बॅलन्स पाहू. ट्रायल बॅलन्स मध्ये बघा पहिलाच आयटम आहे शेअर ट्रान्सफर फी रिसिव्ह. रिसिव्ह म्हटलंय म्हणजे इन्कम आहे, हा आपण घेतलेला आहे, परचेसेस नाही घेणार. बँक इंटरेस्ट आहे कंसात क्रेडिट म्हटलंय, क्रेडिट
म्हणजे इन्कम आहे आपला, हा पण आपल्याला घ्यावा लागेल त्याच नोटमध्ये. त्यानंतर इंटरेस्ट रिसिवड ऑन फिक्स्ड डिपॉझिट. रिसिवड म्हटलंय म्हणजे हा पण इन्कम आहे. त्यानंतर कमिशन अर्न आहे. अर्न म्हणजे मिळाले आपल्याला, त्यामुळे हा पण इन्कम आहे. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर्स, लाभांश मिळालेला आहे शेअर्सवरचा, तो पण इन्कम आहे. त्यानंतर सप्लायरने डिस्काउंट दिलाय. सप्लायर म्हणजे आपण ज्यांच्याकडनं माल खरेदी करतो त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे, तो पण आपला इन्कम आहे. हे सगळे इन्कम्स आहेत. आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नावाचा एक आयटम आहे, तो पण आपला इन्कम आहे. मग हे सगळे इन्कम्स आपण अदर इन्कमला घेणार आहोत, त्यामुळे अदर इन्कमची नोट घ्या. अदर इन्कमची नोट घ्या. नोट नंबर 2 अदर इन्कम. नोट नंबर 2 अदर इन्कम. त्यामध्ये आपण पाहिलेले जेवढे आयटम आहेत आता ते आपण पोस्टिंग करूया. फर्स्ट, शेअर ट्रान्सफर फी रिसिव्ह 1650 रुपये. त्यानंतर बँक इंटरेस्ट कंसात क्रेडिट म्हटलेलं होतं 4000 रुपये. डिस्काउंट फ्रॉम सप्लायर 300 रुपये. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट 5600 रुपये. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 15400 रुपये. कमिशन अर्न 1050 रुपये. डिव्हिडंड ऑन शेअर्स 5000 रुपये. सर्व जे इन्कम्स होते ते आपण अदर इन्कमला पोस्टिंग केले. सेल्स आणि सेल्सशी रिलेटेड इन्कम जे आहेत ते सोडून बाकी सर्व इन्कम्स जे होते ते आपण अदर इन्कमला पोस्टिंग केले. त्यामध्ये फर्स्ट शेअर ट्रान्सफर फी रिसिव्ह, देन बँक इंटरेस्ट, देन डिस्काउंट फ्रॉम सप्लायर, देन इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट, देन इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, अँड देन कमिशन अर्न, अँड लास्ट बट नॉट लिस्ट डिव्हिडंड ऑन शेअर्स. त्यानंतर नोटची टोटल करा. टोटल येते 33,000, 33,000 रुपये. 33,000 रुपये. स्टेटमेंटकडे या आणि अदर इन्कमच्या समोर लिहा 33,000. नोट नंबर 2. नोट नंबर 2. आता टोटल रेव्हेन्यूची बेरीज करा. म्हणजे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन जो नेट आहे 6,50,000, त्यामध्ये अदर इन्कम 33,000 ऍड करा. ऍड करून टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन आलेला आहे 6,83,000. 6,83,000, 6,83,000. आता एक्सपेंडिचर चालू होत आहे. एक्सपेंडिचर मध्ये फर्स्ट आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. रॉ मटेरियलचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सर्व आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्ये घेत असतो. त्याचा फॉर्मॅट आपला ठरलेला आहे. ओपनिंग स्टॉक घेत असतो आपण रॉ मटेरियलचा, त्यामध्ये रॉ मटेरियलचे परचेसेस आपण ऍड करत असतो. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस दिलेले असतील तर ते आपण ऍड करतो. उदाहरणार्थ कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्राय ड्युटी एक्सेट्रा. त्यानंतर परचेस रिटर्न असतील तर लेस करतो, आणि क्लोजिंग स्टॉक जो आहे रॉ मटेरियलचा तो आपण लेस करतो. मग त्यासाठी आधी आपण ट्रायल बॅलन्स पाहू. ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल परचेस दिलेला आहे पहा 1,42,430 रुपये. त्यानंतर आणखी एक परचेसेस आहे, पण हा रॉ मटेरियलचा नाहीये, याचं कॅल्क्युलेशन सेपरेट होणार आहे. त्यानंतर रिटर्न टू सप्लायर आहे, म्हणजे परचेस रिटर्न आहेत 4,690 रुपये, ते आपल्याला लेस करायला घ्यावे लागतील. त्यानंतर कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्राय ड्युटी असे आयटम्स आहेत का ते आपण चेक करूया.
कॅरेज ऑन परचेसेस आहेत बघा 12,880 रुपये. हे आपण एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणून घेणार आहोत, कॅरेज ऑन परचेसेस. त्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये जे 4 स्टॉक दिलेले आहेत त्यामधला जो रॉ मटेरियलचा आहे तो आपण अगोदर कॅल्क्युलेशनला घेणार आहोत. ओपनिंग स्टॉक म्हणजे 31 मार्च 2018चा 20,690 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे 31 मार्च 2019चा 11,310 रुपये. मग नोट घ्या, नोट नंबर 3. नोट नंबर 3, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. त्यामध्ये घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल इनर कॉलमला 20,690 रुपये. ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल. ॲड परचेसेस ऑफ रॉ मटेरियल 1,42,430 रुपये. 1,42,430 रुपये. ॲड एक्सपेन्सेस ऑन परचेसेस. त्यामध्ये आहे कॅरेज ऑन परचेसेस 12,880 रुपये. तिन्हींची बेरीज करा. तिन्हींची बेरीज करा. बेरीज येते 1,76,000 रुपये. त्यातून रिटर्न टू सप्लायर म्हणजेच परचेस रिटर्न मायनस करा 4,690 रुपये आणि रॉ मटेरियलचा क्लोजिंग स्टॉक मायनस करा 11,310 रुपये. 1,76,000तून परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न टू सप्लायर आणि क्लोजिंग स्टॉक मायनस करून आउटरला घ्या 1,60,000 रुपये. नोटची टोटल पण येईल 1,60,000 रुपये. आता स्टेटमेंटकडे या आणि कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम समोर घ्या 1,60,000 रुपये. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम समोर घ्या 1,60,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम आहे परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. आपण प्रॉब्लेममध्ये 2 परचेसेस पाहिले होते, एक रॉ मटेरियलचा होता आणि एक स्टॉक इन ट्रेडचा होता. इथून मागे जेवढे आपण प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये एकच परचेसेस यायचे, त्याच्यामुळे आपण ह्या परचेसेस समोर डॅश करायचो, कारण की जे रॉ मटेरियलचे परचेसेस आहेत ते आपण कॅल्क्युलेशनला घ्यायचो. पण ह्या प्रॉब्लेममध्ये 2 परचेसेस आहेत, रॉ मटेरियलचं सेपरेट आहे आणि स्टॉक इन ट्रेड म्हणजे आपण तयार माल खरेदी विक्रीसाठी घेतलेला आहे त्याचा सेपरेट आहे. मग तो आहे 1,680 रुपये. तो आपण डायरेक्ट पोस्टिंग करणार आहोत परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड समोर. त्याची नोट घेण्याची गरज नाहीये, तो डायरेक्ट पोस्टिंग करा 1,680 रुपये परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेडच्या समोर. त्यानंतर चेंज इन इन्व्हेंटरीज मध्ये आपण यापूर्वी जे प्रॉब्लेम पाहिले त्यामध्ये आपण कोणताही आयटम घेतला नाही, कारण की सगळं कॅल्क्युलेशन जे होतं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम मध्येच व्हायचं रॉ मटेरियलचं. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये आणखी 3 स्टॉक दिलेले आहेत. एक वर्क इन प्रोग्रेसचा आहे, एक फिनिश गुड्सचा आहे आणि एक आहे तो स्टॉक इन ट्रेडचा. म्हणजे रॉ मटेरियल सोडून आणखी 3 स्टॉक आलेले आहेत. मग त्यामध्ये काय चेंजेस झाले म्हणजे ओपनिंग मधून क्लोजिंग मायनस करून काय चेंजेस झाले त्यासाठी आपल्याला नोट घ्यावी लागेल. बघा 3 स्टॉक आहेत, फिनिश गुड्सचा पण आहे, वर्क इन प्रोग्रेसचा आहे आणि स्टॉक इन ट्रेड नावाचं पण आहे. त्यामुळे आपल्याला याची नोट घ्यावी लागेल चेंज इन इन्व्हेंटरीची. पुढची नोट घ्या, नोट नंबर 4 चेंज इन इन्व्हेंटरीज. नोट नंबर 4 चेंज इन इन्व्हेंटरी. त्यामध्ये आता आपण जे 3 स्टॉक दिलेले आहेत त्यांचे ओपनिंग मधून क्लोजिंग मायनस करून घेणार आहोत. पहिल्यांदा घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स 19,730 रुपये इनर कॉलमला. त्यातून क्लोजिंग स्टॉक फिनिश गुड्सचा मायनस करा 21,530 रुपये. आता 19,730 छोटी रक्कम आहे आणि 21,530 मोठी रक्कम आहे, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते मायनस मध्ये येणार आहे.
मायनस मधलं उत्तर आपण कंसात टाकतो, म्हणून आउटरला कंसामध्ये 1800 रुपये, 1800 रुपये. त्यानंतर घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस इनर कॉलमला 13,910 रुपये लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. इथे लेस शब्द टाकून घ्या, मी टाकून देते लगेच. लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स, इथे लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ वर्क इन प्रोग्रेस. लेस शब्द टाकून घ्या. फिनिश गुड्सचा आउटरला आलेली फिगर आहे ब्रॅकेटमध्ये 1800 रुपये, म्हणजे मायनस उत्तर येते. त्यानंतर वर्क इन प्रोग्रेसचा ओपनिंग स्टॉक आहे 13,910, त्यातून वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक वजा केला 15,930. आउटरला परत मायनस मध्ये उत्तर आले 2,020 रुपये. त्यानंतर ओपनिंग स्टॉक घेतला स्टॉक इन ट्रेडचा 7,460 रुपये, त्यातून क्लोजिंग स्टॉक मायनस केला स्टॉक इन ट्रेडचा 9,140 रुपये. आउटरला परत मायनस मध्ये उत्तर आलं 1,680 रुपये. आता तिन्ही फिगर्स मायनसच आहे, मग त्यांची काय वजाबाकी करायची का? तर नाही, त्यांची बेरीजच करायची. पण उत्तर जे आहे ते कसं दाखवायचं? मायनस मध्ये, म्हणजे कंसामध्ये. मग 1,800 प्लस 2,020 प्लस 1,680 यांची बेरीज करायची आणि आपलं टोटल जे आहे ती ब्रॅकेटमध्ये दाखवायची, कारण की ती टोटल मायनस मध्ये आलेली आहे, म्हणून ब्रॅकेटमध्ये दाखवा 5,500 रुपये. चेंज इन इन्व्हेंटरीच्या नोटची बेरीज आली 5,500 रुपये. स्टेटमेंटकडे या आणि चेंज इन इन्व्हेंटरी समोर लिहा 5,500 रुपये, पण ते कंसात आहेत, ब्रॅकेटमध्ये 5,500 रुपये. त्यानंतर पुढचं हेडिंग आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण वर्करला जे काही देतो ते सर्व एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये येतं. मग आता चेक करा कोणते कोणते आयटम आहेत. बघा, वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी आहे, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आहेत, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड आहे, त्यानंतर दिवाळी बोनस आहे एम्प्लॉईजला, एवढे आयटम आहेत. तेवढे आपण सर्व घेणार आहोत आपल्या एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या नोटला. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 5, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी 39,400 रुपये, त्यानंतर दिवाळी बोनस टू एम्प्लॉई 9,600 रुपये, कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड 11,000 रुपये, वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर 6,300 रुपये, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 10,000 रुपये आणि नोटची बेरीज करा. नोटची बेरीज येते 76,300 रुपये. एम्प्लॉईशी रिलेटेड जेवढे एक्सपेन्सेस होते ते सर्व एक्सपेन्सेस आपण एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग केले. त्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सॅलरी, देन दिवाळी बोनस टू एम्प्लॉई, देन कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड, देन वेजेस टू शॉप फ्लोअर सुपरवायझर अँड लास्ट वन स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस. नोटची टोटल आलेली आहे 76,300. स्टेटमेंटकडे या, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर घ्या नोट नंबर 5, अमाऊंटमध्ये 76,300 रुपये, 76,300 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्टमध्ये आपण सर्व प्रकारचं इंटरेस्ट घेत असतो. ट्रायल बॅलन्स चेक करा. हे रिसीव आहे, हे आपण ऑलरेडी घेतलेले आहे आणि तुम्ही टिक मार्क केलेली असेल तर राहिलेले आयटम आपण शोधतो. हे बँक इंटरेस्ट पण आपण आधीच घेतलेलं आहे, क्रेडिटचं येते. आपण डेबिटची इंटरेस्ट चेक करतोय.
त्यात पहिला आयटम आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर 11,100 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट आहे 7,900 रुपये. त्यानंतर अदर बॉरोइंग कॉस्ट आहे 2,100 रुपये. एवढे आयटम आहेत इंटरेस्टचे. मग नोट घ्या फायनान्स कॉस्टची. पुढची नोट, नोट नंबर 6 फायनान्स कॉस्ट. नोट नंबर 6 फायनान्स कॉस्ट. त्यामध्ये घ्या इंटरेस्ट ऑन बँक ओव्हरड्राफ्ट 7,900 रुपये. अदर बॉरोइंग कॉस्ट 2,100 रुपये आणि इंटरेस्ट ऑन डिबेंचर 11,100 रुपये. नोटची बेरीज करा. बेरीज येते 21,100 रुपये. अदर बॉरोइंग कॉस्ट, बॉरोइंग म्हणजे कर्ज, कर्ज घेण्यासाठी आलेला खर्च, मग तो फायनान्स उभा करण्यासाठीच असतो, म्हणून आपण तो देखील फायनान्स कॉस्ट मध्ये घेतलेला आहे. फायनान्स कॉस्टची बेरीज आलेली आहे 21,100 रुपये. स्टेटमेंटकडे या आणि स्टेटमेंटला फायनान्स कॉस्ट समोर नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 21,100 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये आपण डेप्रिसिएशन घेतो आणि अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, रिटर्न ऑफची जर ऍडजस्टमेंट असेल तर त्याचा इफेक्ट घेतो. मग आधी आपण ट्रायल बॅलन्स चेक करू, कुठे डेप्रिसिएशन आहे का? नाहीये. इथे आहे बघा, डेप्रिसिएशन ऑन व्हेकल 6,000 रुपीज दिलेला आहे आणि ऍडजस्टमेंट मध्ये डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट बुक व्हॅल्यू त्याची 5 लाख आहे आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू 3 लाख आहे. 8% डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायला सांगितलंय डिमिनिशिंग बॅलन्स मेथडने. डिमिनिशिंग बॅलन्स मेथड म्हणजेच रिड्युसिंग बॅलन्स मेथड. बॅलन्सवर आपल्याला 8% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 5 लाख ओरिजिनल कॉस्ट आहे आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती आहे? 3 लाख. मग 3 लाखावर आपण किती काढणार आहोत? 8% डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करणार आहोत. मग नोट घ्या, नोट नंबर 7 डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. त्यामध्ये ट्रायल बॅलन्स मधलं डेप्रिसिएशन ऑन व्हेकल घ्या 6,000 आणि डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड इक्विपमेंट 8% आपण 3 लाखावर कॅल्क्युलेट केलंय 24,000. कंसामध्ये लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा कसं आलंय ते ब्रॅकेटमध्ये. 8% ऑन 3 लाख. ऑन 3 लाख आणि नोटची बेरीज करा. बेरीज येते 30,000. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेसची आपण नोट घेतलेली आहे. स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटमध्ये फायनान्स कॉस्टच्या पुढे डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये नोट नंबर 7 लिहा आणि अमाऊंट मध्ये 30,000. आता लास्ट नोट अदर एक्सपेन्सेसची. तुमच्या ट्रायल बॅलन्स मध्ये राहिलेले जे खर्च आहेत, शिल्लक राहिलेले, ज्याचे पोस्टिंग झालेले नाही, ते सर्व खर्च आता अदर एक्सपेन्सेसला येतील. त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या खर्चांमध्ये डायरेक्टर फीज आहे, त्यानंतर सेल्स डेपो एक्सपेन्सेस आहेत, त्यानंतर ऑफिस ऑन कॉस्ट आहे, मोटिव्ह पॉवर आहे, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग आहे, इन्शुरन्स आहे, कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स आहे, अदर एक्सपेन्सेस आहे, रेंट अँड टॅक्सेस आहेत. हे सर्व आयटम आपण आता अदर एक्सपेन्सेसच्या नोटला पोस्टिंग करू. लास्ट नोट आहे नोट नंबर 8 अदर एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या डायरेक्टर फीज 7,700 रुपये, सेल्स डेपो एक्सपेन्सेस 5,300 रुपये, ऑफिस ऑन कॉस्ट 1,600 रुपये, मोटिव्ह पॉवर 7,400 रुपये, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग 9,100 रुपये, इन्शुरन्स
3,600 रुपये. रेंट अँड टॅक्सेस 4,200 रुपये. कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स 2,800 रुपये. अदर एक्सपेन्सेस 6,720 रुपये. डायरेक्टर फी घेतली आपण, सेल्स डेपो एक्सपेन्सेस घेतले, ऑफिस ऑन कॉस्ट घेतले, त्यानंतर मोटिव्ह पॉवर, रिपेअर्स टू फॅक्टरी बिल्डिंग, इन्शुरन्स, रेंट अँड टॅक्स, कन्झम्पशन ऑफ स्टोर्स अँड स्पेअर्स, अदर एक्सपेन्सेस. बेरीज करा. बेरीज येते 48,420 रुपये. स्टेटमेंटला घ्या. अदर एक्सपेन्सेस समोर 48,420 रुपये. आता बेरीज करा. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम पासून तर अदर एक्सपेन्सेस पर्यंत सर्व आयटमची बेरीज करा. फक्त जे 5,500 कंसात होते ते मायनसच होतील. बेरीज करा. बेरीज येते 3,32,000 रुपये. आपला टोटल रेव्हेन्यू जो होता तो होता 6,83,000. त्यातून 3,32,000 रुपये मायनस करा आणि जो येईल तो असणार आहे प्रॉफिट बिफोर टॅक्स. प्रॉफिट बिफोर टॅक्स येतोय 3,51,000 रुपये. त्यातून टॅक्स लेस करायचा आहे आपल्याला. ऍडजस्टमेंट मध्ये 50% टॅक्स सांगितला होता. मग 3,51,000च्या 50% कॅल्क्युलेट करा. 2 ने भाग द्या किंवा 50% कॅल्क्युलेट करा. तो येतोय 1,75,500 रुपये. मग 3,51,000तून 1,75,500 मायनस केले. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पण आला 1,75,500 रुपये. त्यामध्ये मागच्या वर्षीचा जर बॅलन्स असेल तर तो आपण ऍड करतो, पण ट्रायल बॅलन्स मध्ये मागच्या वर्षीचा बॅलन्स दिलेला नाहीये. त्यामुळे टोटल प्रॉफिट पण येईल 1,75,500 रुपये. त्यातून ऍप्रोप्रिएशन आपल्याला मायनस करायचंय, पण ह्या प्रॉब्लेम मध्ये ऍप्रोप्रिएशनला काहीच दिलेलं नाहीये. त्यामुळे ते नील राहील आणि तुमचा नेट प्रॉफिट देखील तेवढाच येईल 1,75,500 रुपये. नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅरीड डाऊन 1,75,500 रुपये. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटची टॅली टोटल दाखवून द्या 1,75,500 रुपये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंटच विचारलं होतं, त्यामुळे आपण तेवढंच स्टेटमेंट कॅल्क्युलेट केलं. ऍडजस्टमेंटचा फक्त सिंगल इफेक्ट दिला, डबल इफेक्ट दिलेला नाहीये. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे.